नमस्कार प्रेक्षकांनो, सर्वांशी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये 135 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर पदाचे नाव आणि तपशील। तर पद क्रमांक पहिले आहे डेंजर बिल्डिंग वर्कर म्हणजेच DBW यांच्यासाठी पदसंख्या 135 असणार आहे। तर याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पाहूया। तर NCVT म्हणजेच राष्ट्रीय अप्रेंटिसशिप असलेले उमेदवार NCTVT कडून प्रमाणपत्र हे NAC आता NCVT ट्रेड राहणार आहे। AOCP फिटर ट्रेड IMCP MMCP LACP PPO फिटर जनरल मशीनिस्ट टर्नर शीट मेटल वर्कर इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक बॉयलर अटेंडर मेकॅनिक इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनर मेकॅनिक। तर वयाची अट आता आपण पाहूया। तर 4 जुलै 2025 रोजी 18 ते 40 वर्ष वय राहणार आहे। तर SC ST यांना 5 वर्ष सूट, तर OBC यांना 3 वर्ष सूट राहणार आहे। नोकरीचे ठिकाण हे चंद्रपूर राहणार आहे। याच्यासाठी कोणतीही फी लागणार नाही। तर अर्ज पाठवण्याचा पत्ता तर आता आपण अर्ज पाठवण्याचा पत्ता पाहूया। तर द चीफ जनरल मॅनेजर ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा डिस्ट्रिक्ट चंद्रपूर MS पिन नंबर आहे 442501। तर आता आपण महत्त्वाची तारीख पाहूया। तर अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख 4 जुलै 2025 राहणार आहे। आता आपण निवड पद्धत पाहणार आहोत। तर पहिले आहे की उमेदवारांची निवड ही NCTVT म्हणजेच NAC परीक्षेतील गुण व ट्रेड टेस्ट प्रॅक्टिकल टेस्ट मध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित असेल। सर्व निवड ही मेरिट या आधारावर असेल। दुसरे ट्रेड टेस्ट साठी उमेदवारांना बोलावण्याचा निर्णय ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा घेईल। तिसरे अंतिम यादी मेरिट लिस्ट तयार करताना NAC परीक्षेतील आणि ट्रेड प्रॅक्टिकल टेस्ट मधील एकूण गुण पाहिले जातील। गुणांचे प्रमाण NAC म्हणजेच NCTVT परीक्षेला 80% वजन, तर ट्रेड प्रॅक्टिकल टेस्टला 20% वजन। तर चौथे आहे NCVT ने दिलेले NAC प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना टिनर बेसिस वर निवडले जाईल। 6वे निवड झालेल्या उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी मेरिट प्रमाणे बोलावले जाईल। 6वे जर कोणताही उमेदवार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये अपात्र ठरला तर त्याच्या जागी यादीतील पुढील उमेदवाराला संधी दिली जाईल। 7वे जर अंतिम निवडीनंतर उमेदवार अपात्र ठरला किंवा वेळेत रिपोर्ट केला नाही तर त्याच्या जागी याच श्रेणीतील प्रतीक्षा यादीतील उमेदवार घेतला जाईल। आता आपण सर्वसाधारण अटी पाहणार आहोत। त्यामध्ये पहिले आहे की शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभवाचे प्रमाणपत्र, जातीचा दाखला, EWS प्रमाणपत्र, माजी सैनिक असल्याचा पुरावा इत्यादी स्वसाक्षांकित प्रती अर्जासोबत जोडाव्यात। दुसरे OBC उमेदवारांना दिलेल्या नमुन्यानुसार फॉर्मसह अंडरटेकिंग सुद्धा सादर करणे आवश्यक आहे। तिसरे चुकीची अपूर्ण माहिती दिल्यास उमेदवाराची उमेदवारी रद्द केली जाईल। चौथे कोणतीही चौकशी फोन मेसेजद्वारे केली जाणार नाही। 5वे शिफारस केल्यास उमेदवार अपात्र ठरेल। 6वे अर्ज भरल्याने कॉल लेटर मिळण्याची हमी नाही। 7वे फक्त निवडलेल्या उमेदवारांनाच पोस्ट किंवा ईमेलद्वारे ट्रेड किंवा प्रॅक्टिकल टेस्ट साठी माहिती दिली जाईल। आता आपण इतर फायदे आणि अटी पाहणार आहोत। तर पहिले आहे कामाचा नमुना, हे कंपनीच्या नियमानुसार असेल। दुसरे आहे सुट्टी, त्यामध्ये पहिले आहे की वर्षाला 30 दिवसाची रजा मिळेल। दुसरे प्रत्येक महिन्याला 2.5 दिवसाची रजा जमा होईल। तिसरे सलग 5 दिवसापेक्षा अधिक रजा घेता येणार नाही आणि सलग 3 दिवसापेक्षा अधिक वैद्यकीय रजा घेता येणार नाही। काही विशेष परिस्थितीत 30 दिवसांपर्यंत सवलत मिळू शकते। चौथे वैद्यकीय सुविधा कोणत्याही हॉस्पिटलमध्ये मिळणार नाहीत, पण आपत्कालीन परिस्थितीत ऑर्डनन्स फॅक्टरीच्या दवाखान्यामध्ये उपचार मिळतील। 5वे सुरक्षित किट, उपकरणे, युनिफॉर्म वगैरे कंपनीच्या नियमानुसार दिले जातील। 6वे महिला कर्मचाऱ्यांना मातृत्व लाभ मिळतील, मातृत्व कायदा 1961 नुसार। 7वे ही नोकरी 1 वर्षाच्या करारावर असेल, परंतु कमाल 4 वर्षापर्यंत वाढवता येईल। 4 वर्षानंतर आपोआप नोकरी संपेल। 8वे ही नोकरी कायमस्वरूपी नाही, त्यामुळे नियमित कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळणार नाही। 9वे कर्मचारी कंपनीचे सर्व नियम आणि शिस्त पालन आदेशांचे पालन करणे बंधनकारक आहे। 10वे पगारातून कर कपात होईल। 11वे कंपनी क्वार्टरमध्ये राहण्याची परवानगी मिळू शकते, त्यासाठी ठराविक फी घेतली जाईल। आता खालील कोणते लाभ मिळणार नाहीत ते पाहूया। पहिले आहे पदोन्नती, दुसरे आहे महागाई भत्ता, तिसरे आहे कर्ज व आगाऊ रक्कम किंवा व्याज सवलत, चौथे आहे वैद्यकीय सुविधा, 5वे आहे आकस्मिक खर्चासाठी आगाऊ रक्कम, 6वे आहे शालेय फी परतावा, 7वे प्रवास भत्ता, 8वे शैक्षणिक रजा किंवा उच्च शिक्षणासाठी प्रायोजकत्व, 9वे आहे इतर कोणतेही फायदे जे नियमित कामगारांना मिळतात। तर 13वे आहे की या जाहिरातीतील दिलेले फायदे वगळता कोणतीही अतिरिक्त भत्ते सवलत मिळणार नाही। 14वे कामगिरीचे मूल्यमापन दर 6 महिन्यांनी केले जाईल। 15वे ही पूर्ण वेळ नोकरी असेल,
गैरहजर राहिल्यास वेतनवाढ कपात होईल, मात्र कंपनीच्या सुट्ट्यांचा लाभ मिळेल. 16व्या ही नोकरी कोणत्याही वेळी 1 महिन्याच्या नोटिसने दोन्ही बाजूने संपवता येईल. नोटीस न दिल्यास पगार व भत्ते कपात होईल. 17वे सर्व कर्मचाऱ्यांना कंपनीचे शिस्तपालन नियम लागू असतील. आता आपण सर्व उमेदवारांची महत्त्वाची सूचना बघूया. तर कोणीही तुम्हाला पैसे देऊन नोकरी लावण्याचे आश्वासन दिल्यास त्याला बळी पडू नका. हे बेकायदेशीर आहे. अशा प्रलोभनांना बळी पडल्यास कंपनी जबाबदार राहणार नाही. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला दिलेल्या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.